नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर पाहिलं ना गावाकडचं वातावरण कसं थंड आहे आणि हिरवंगारसुद्धा आहे. तर आता सकाळचे 7 वाजून गेले तर आणि काल आम्ही दिवसभर गाडीमध्ये होतो कारण मुंबईवरून गावाला निघालेलो होतो. तर रात्री आम्हाला जवळजवळ 10:30-11 वाजले कारण खूप ट्रॉफिक लागलं आणि रात्री आल्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि झोपलोत. तर आता सकाळचं पहा, सकाळी सकाळी मी आता उठले आणि सुरुवात केलेली आहे कामाला. तर घरातली थोडीशी साफसफाई आमच्या नणंदबाई आल्या होत्या त्यांनी करून ठेवली आणि आता दुसऱ्या दिवशीची सकाळ सुरुवात झाली. तर सकाळी मग मी सगळं थोडंसं आवरून घेतलं, आंघोळ्या वगैरे केल्या आणि आज आम्हाला जायचं आहे वर्षश्राद्धाला आमच्या पाहुण्यांच्या. तर आमची मोठी नणंद आणि एक ही छोटी नणंद आहे, आम्ही सगळे तिघंजण मिळून निघालो विशालचे पप्पा. तर त्या तर रात्री मुक्कामाला इकडेच होत्या कारण आमचे सासरा आजारी होते म्हणून आम्ही इमर्जन्सी आलो होतो. तर त्यांची आता तब्येत बरी आहे, तुम्ही पाहिलं असेल बसलेले आहेत ते बाजावर. आणि सकाळी मग उठल्याच्यानंतर आंघोळ्या वगैरे केल्या आम्ही आणि तिकडं वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला निघालेलो आहे, 2 नंदा, मिस्टर आणि मी. तर आमचं काय नियोजन नव्हतं, पण आता सासरे आजारी असल्यामुळं आम्ही अचानक आलोत ना. तर म्हणलं चला मग आता इथं आहेत तर जाऊया, नसतो तर काय जाणं झालं नसतं. त्याच्यामुळं मग आम्ही आता चाललेलो आहोत त्यांच्या वर्षश्राद्धाला. तिकडचं काय दाखवणार नाही. तर ही देवीचं मंदिर आहे, तर मस्त इथं आमच्या फाट्यावरच आहे जाताना. आणि वर्षश्राद्ध करून आलोत आणि आता परत मोठ्या नंदाच्या घरी आलेले आहोत. तर पहा आता खाली बसा की. तर आता हे दिसतात त्या तिघी नंदा आहेत. ती नंदाची सुने पलीकडची चाललेली, त्यांचं गहू दळायचं काम चालू आहे कारण ते कुरड्या करायची सुरुवात त्यांनी केलेली. पण आम्ही थोडा वेळ त्यांची इथं पाहुणे म्हणून आलोत. हाय कर. आता हा नंदाचा मुलगा आहे, इकडं मावस सासरा येतं, ओळखलं पाहिजे तुला. आणि हे मोठे नंदावे येतं त्यांची बैल वगैरे. खूप छान आहे त्यांच्या घराच्या समोर सुद्धा हिरवगार झाड आहे. त्यांनी पण कुरड्या घातल्यात सकाळी, दाखवते तुम्हाला. हे पहा किती छान सुंदर कुरड्या घातल्यात. सकाळी यायला पाहिजे होतं की लवकर. आणि उद्याच्यासाठी त्यांचं दळायची तिथं तयारी चालू आहे. मी आपली शूटिंग काढून घेतली, मला आवडली म्हणून. आम्ही आपलं तिकडनं आलो होतो वर्षश्राद्धवरून आणि मग सासूबाई आमच्या तिकडे होत्या तर त्यांना पण घ्यायचं होतं. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता सुरुवात झाली गावाकडची. तर पहा आता गावाकडचे व्हिडिओ येतील तुम्हाला. आणि मस्त आज कुरड्या पण बनवायच्या आता. तर तिकडे चाललेले आईकडे कारण आम्ही मुंबईवरून परवा दिवशी आलो होतो आणि रात्री फोन आला आईचा की थोड्याशा कुरड्या वगैरे घालायच्यात तर थोडंसं करू लागायला ये म्हणून. मग सकाळी लवकर उठून थोडं आंघोळ वगैरे आवरून घेतलं, चहा पाणी. त्याच्यानंतर मग निघालेला होता आता आम्ही खेळतला आईच्या तिकडं. तर तिथं गेल्याच्यानंतर मग कुरड्याचं आता कुरड्याच करायला चालले. तर सकाळी सकाळी थोडंसं स्वयंपाक वगैरे करून ठेवला आहे घरी आणि म्हणलं चला आता लवकर जाऊया. कुरड्याचं कसं असतं, घालायला 2-3 माणसं लागतात. तर मग अचानक रात्री फोन आला की ये सकाळचं मला थोडंसं करू लागायला. मग चला तुम्हाला पण कुरड्या दाखवते तिथं गेल्याच्यानंतर. तर मस्त अशा गावाकडच्या कुरड्या तर पाहू आणि कशा करतात ते पण पाहू. मी काय याच्या आधी कधी कुरड्याचं काय केलेलं नाही, पण बघू आता. आई आहे तर आम्ही दोघी मिळून करणार आहोत. तर तिने मग मदतीसाठी बोलवले. तर म्हणलं चला सकाळी सकाळी 7लाच आम्ही सगळं आवरून निघालेलं इथं. आणि मग गेल्याच्यानंतर तिथं तुम्हाला मी कशा कुरड्या बनवतात काय करतात ते पण दाखवते त्यांच्या पद्धतीच्या. तर चला राहा व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर लाईकसुद्धा करत जात जा आणि शेअरसुद्धा करत जा. चला मग. तर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येत आहे. तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही वर्षश्राद्धावरून आलो, तिथं मुक्कामाला राहिलोत आमच्या घरी जाऊन परत. आणि नंतर मग आईच्या तिकडं कुरड्या करायच्या होत्या. तर आता आई एकटे असल्यामुळं मग तिला पण एवढं काय करायला झेपत नाही आणि त्या कुरड्या माझ्यासाठी पण करायच्या होत्या. तर मग मी गेले होते अचानक, तर म्हणली मला पण थोडंसं करू लागायला ये. आणि जवळच गाव आहे आमचं त्यांचं 15 किलोमीटरचं. मग आम्ही सकाळी परत आवरीलं. विशालच्या पप्पाला म्हणलं मला नेऊन सोडा आणि तुम्ही माघारी या, मी आईला करू लागन थोडंसं आणि परत मला घ्यायला या, नाही तर मग मी कुणाला तरी घेऊन येईन कारण सासरा घरी आजारी येतं तर त्यांच्यापाशी पण माणूस लागतं. पण म्हणलं चला त्यांना स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता, एक दिवस कसं पण होईल. पण आता हे पण महत्त्वाचं आहे ना आईचं आणि त्यांचं पण. आणि हे कुरड्या मेन मला न्यायच्या आता. आईला पण एवढं काय होत नाही कारण ह्याला 2-3 माणसं लागतात करायला. माझं पण कंबर दुखायला लागलं हाटून.
तर आईने काय मी काय हा चिका हटलेला आहे आणि परत अजून एकदा करायच्या बाकी आहेत 1.5 पायलीच्या. तर असे 2-2 गाणे करायचं चालू आहे. तर इथलं छान वातावरण आहे आईच्या दारातलं, दाखवते तुम्हाला. त्यांचं कसं पाणी वगैरे सगळं दारातच आहे आणि शेतात घर आहे, असं रानातच आहे, नारळाची झाडं वगैरे. तर दारात पण सावली बिवली चांगली आहे आणि आता खूप उन्हाळा आहे ना कडक, त्याच्यामुळं मग ऊन पण भरपूर लागते. तर आम्ही 10 वाजेपर्यंतच तिने मला येऊसपर्यंत पहिला गाणा शिजून ठेवला होता, पण अजून एक बाकी आहे करायचा. तर आता इथं मी पण कुरड्या काय कधी जास्त केल्या नाहीत, पण करून बघते. आपल्याला चकली वगैरे करायची सवय आहे, त्याच्यामुळं बरोबर होतात. तर मग आईने भरून दिलं आणि इथं पहिलं साडी वगैरे ओली करून घेतली आणि खाली प्लॅस्टिक आथरलेलं आहे आणि मस्त आता इथं कुरड्या करायचं काम चालू आहे. तर थोडीशी सावली आहे तिथं, सावली गेल्याच्यानंतर मग आता इथं ऊन येईल आणि सूर्यामध्ये आई भरून देते. सूर्य जरा छोटेच येतं, तर इथं आडीचेड्याची कुरडई घालायचं काम चालू आहे. तर आई येतात का मला कुरड्या ते पण तुम्ही सांगा. आणि मी काय जास्त करत नाही, कधी केल्या नाही तर कधीतरी 1-2 वेळेस असे येडे घातलेले असतील, ह्याचं काय मोजमाप अंदाज काहीच येत नाही मला, पण शिकल हळूहळू. पण आता आईला माहीत असल्यामुळं फक्त मग आता तिला करू लागते आणि ह्याच कुरड्या मग मी पण घेऊन जाणार आहे, तिला पण होतील अशा ह्याने मी थोड्याशा मला नेईल आणि त्यांना पण होतील. तर आता तिच्या मदतीला कोण नसल्यामुळं मग मला यायला लागलं आणि मला पण आवडतं असे कामं करायला. म्हणलं चला मग मला नेऊन सोडा. आणि मस्त मग आल्याच्यानंतर तिने चीक वगैरे शिजून ठेवला होता, थोडासा बाकी होता, आम्ही थोडासा हटला, पण अजून एक बाकी करायचं. तर ते पण आता हे संपल्याच्यानंतर आम्ही करणार आहेत. तर मस्त असं इथे टेरेसवरच काम चालू आहे का उन्हाळे वाळवणाचं. ह्याच्या आधी तिने भरपूर करून ठेवले, बाजरीचे पापड वगैरे, आमच्याकडं बाजरीचे, ज्वारीचे, त्याच्यानंतर वेफर्स. तर ते पण केले. ते आता 15 दिवस झालं करते थोडं थोडं. तर कशा कुरड्या आल्यात पांढरं शुभ्र एकदम, आणि मी जरा मोठ्याच घातल्यात, मला आवडतं मोठ्या अशा कुरड्या. तर म्हणलं चला त्या वाळून पण बारीक होतात ना, त्याच्यामुळे थोडीशी साईज मोठी ठेवायची. तर अडीचेड्याच्या घातल्यात. तर त्याच्यामध्ये काय होतं, सुऱ्या जरा बारीक पडतात ना, त्याच्यामुळे एका सुऱ्यामध्ये 2.5 एड्याची होती आणि ह्याच्यामध्ये 2 एड्याची होती. एक नवीन सुऱ्या आणला आहे पण थोडासा बारीक आहे. तर आता मी घालून घ्यायचं काम करते कुरड्या. सगळ्या कुरड्या मीच टाकलेल्या आहेत इथं. हे पहा, आई फक्त भरून देते. आई म्हणली तू फक्त कुरड्या घालून घ्या अशा साडीवर. तर आता त्या सगळ्या कुरड्या घातल्या आणि खाली आलो तर आम्ही. तर परत आता दुसरं आदान ठेवायचं आहे, परत ते पण 1.5 पायलीचं आहे म्हणजे. तर त्याला पण ते आता मला नाही समजत, ते आईच पाणी ठेवते अंदाजाने. तर इथं परत तेच पातेलं खाली आणलं, घासून काढलं आणि राख वगैरे लावून घ्यायची, म्हणजे पातेलं काळं होत नाही आणि घासायला पण जास्त जड जात नाही. त्याच्यामुळं मग त्याला राख लावून घेतली, आतून चांगलं स्वच्छ घासून घेतलं आणि पाण्याचं आदान ठेवलेले. तर आता या पाण्याला उकळी येऊन द्यायची, त्याच्यानंतर मग मीठ टाकून घ्यायचं आणि इकडं चीक साईडला ठेवलेला आहे निवळायला. तर आता 2-2 गाणे करायचं म्हणल्याच्यानंतर भांडे पण कमी पडतात. तर आता बकेटमध्ये चीक ठेवला होता, तर त्यातलं सगळं आता पाणी काढून घेतलं, लालसर पाणी आलेलं, आणि चीक फोडायचं काम चालू येतो. एकदम खाली अशी खळ बसली होती, चमच्याने फोडून घेतला, त्याच्यानंतर चाळणीने मस्त गाळून घेतला आणि इथं डब्यात काढून घेतलेलं आहे. आता इकडं आदान आलं पाण्याला, काही सरपण चालू आहे चुलीमध्ये जाळायचं. तर मस्त जाळ लावून पाण्याला आदान ठेवले. चांगलं एकदा आदान आलं की ओतून घेतला, कारण कॅमेरा धरायलाच कोण नव्हतं, आम्ही दोघीच होतो. हे गेले मला सोडून, आणि मग दोघे असल्यामुळं मग काय ते वत्ताने दाखवताच आलं नाही. एक जणीला वतायला लागतं, एक जणीला हटायला लागतं. मग ते डायरेक्ट तुम्हाला वतल्याच्यानंतरच दाखवते. तर हा दुसरा चीक आहे. तर मस्त असा तो पण आम्हाला आता ह्याच्या आहेत ना पळी पापड्या करायच्या आता, कारण कुरड्या म्हणलं परत करू अजून, पण मस्त पळी पापड्या पण छान होतात चिकाच्या. तर गव्हाच्या चिकाच्या शेम कुरड्या करतो ना तसंच करायचं, पण थोडंसं पातळ करायचं. तर मग थोडंसं मी पाणी ठेवायला लावलं, म्हणलं पापड्या पण छान येतात त्याच्या पळी पापड, तर ते करूया आपण. मग आम्ही दुसऱ्या गाण्याच्या मस्तपैकी प्लॅस्टिकवर पळी पापड घातले आणि म्हणलं बघू नंतर बाकीच्या कुरड्याचं नंतर करू अजून 1-2 गाणे, कारण ह्या पापड्या खूप छान होतात, त्याच्या कुरड्यापेक्षा पण जास्त फुलतात आणि चांगल्या होतात. तर मग आता इथं सगळा चीक आम्ही परत शिजवून घेतला आणि परत पातेलं वर घेऊन गेलोत आणि इथं सगळ्या पूर्ण मस्त हे घालून घेतल्यात, पापड्या घातल्यात, पळी पापड्या. तर हाताने थापीत बसण्यापेक्षा कपड्यावर म्हणलं थोडंसं पातळ कर. मग आपण काय करू, चमच्याने फक्त चमचा फिरवून घ्यायचा. तर एका थोड्या वेळामध्ये पूर्ण 1.5 पायलीच्या चिकाच्या पापड्या केल्या. तर मस्त अशा पातळ इथं आता उन्हात सुकवतात. आणि इकडचं खूप ऊन आहे, म्हणजे टेरेसवर एवढे पाय चटके बसतात, भरपूर ऊन आहे. पण सावली असल्यामुळं इकडे झाडं आहेत ना, त्यांच्या चौकून घराच्या शेजारी नारळाचे झाडं येतं, चिंचाचं आहे, त्याच्यामुळं मग काय वाटत नाही. सावली एकदम थंडगार येते इकडं. एकदम कडीपत्त्याचं मोठं झाड आहे, त्याला पूर्ण फुलं आले तर,
आणि त्याच्या शेजारीच इकडं शेवग्याचं सुद्धा आहे. तर शेवग्याच्या शेंगा पण टेरेसवर गेले की काढता येतात. 2-4 आहेत अजून. आणि इकडं खाली केळीचे झाडं वगैरे, तर घराभोवती पूर्ण हिरवंगार आणि थंडगार आहे. त्याच्यामुळं थोडं ऊन कमी लागतं, पण वरती टेरेसवर भरपूर पाय बसतात. त्याच्यामुळं मग मी आता झालेलं आहे आमचं. त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला मी इकडं किती झाल्यात ती. हे बघा, पूर्ण इकडं सुकायला टाकले. तर इथं खाली टाकी आहे पाण्याची त्यांची. आणि मग आता आमचं आंघोळ्या वगैरे अजून बाकी आहे करायचं, कारण ते कपडे वगैरे खराब होतात ना चिकाने. तर मग आंघोळ्या वगैरे करून घेतल्या. मस्त आई आता स्वयंपाक करते, भाकरी भाजी बनवते. आता बरं जवळजवळ 1 वाजत आले आम्हाला. ते 2 पातेले करूच तोपर्यंत 1 वाजली. आणि मग नंतर स्वयंपाक, कारण सकाळी गरम गरम चिका आम्ही खाल्ला होता शिजल्याच्या नंतर. विशालच्या पप्पाने पण खाल्ला, आमच्या वडिलांनी पण खाल्ला. आई नाही काय खात, म्हणजे चिक वगैरे. आता ती नेहमी करते, आता 15 दिवस झालं म्हणून. तर ह्या बाजरीच्या पापड्या आता एवढ्या छान केल्यात, पातळ एकदम. तर मग मला आणायला लावल्या चुलीवर, मस्त हारावर स्वयंपाक चालू आहे. तर आता गॅसची सुद्धा अशी बचत चालू आहे गावाकडे सुद्धा, कारण शहरात तर काहीच करता येत नाही. गावाला तरी चुलीवर वगैरे करता येतं, म्हणजे गावाला एवढं टेन्शन नाही आहे. भरपूर सरपण वगैरे असतं. गॅस असूनसुद्धा वापरत नाहीत घरामध्ये, म्हणतात नको गॅस संपला तर परत भेटायचा नाही. त्याच्यामुळं चुलीवरच सगळं करतात, भाजी भाकरी सगळं चुलीवर बनवतात. तर ह्या बाजरीच्या पापड्या मस्त पळी पापड्या येतात, तर त्या पण आता मी भाजायचं काम चालू आहे. आम्हाला जेवणं करायचे. तर आईच्या भाकरी झाल्या, त्या भाजी करून ठेवली आणि मस्त इथं चुलीच्या हारावर मी पापड्या भाजून घेते. माझ्याकडनं थोड्याशा जळतात, तर आई पण मदत करते बाजू लागायला. आणि आता एवढे पापड आम्ही भाजून घेतलेत बाजरीचे. आता जेवणं करायचे. तर कारण आमच्या वडिलाचं जेवण इथं झालेलं आहे, त्यांच्या गोळ्या असल्यामुळं त्यांना पण लवकरच लागतं, पण चिक खाल्ल्यामुळं मग आता उशिरा थोडंसं. तर या तुम्ही सुद्धा जेवण करायला. मस्त वालाच्या शेंगाची भाजी, त्याच्यानंतर वांग्याचं भरीत, कैरीला मीठ हळद नाही लावली, मीठ लावलेले, आणि ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी. त्याच्यानंतर मग थोडीशी आईस्क्रीम, कुल्फीवाला आला होता. चला मग परत भेटूया.